आपण प्रॉब्लेम्स बघूया सिक्वेन्स अँड सिरीज वर. पहिला प्रॉब्लेम, इन एन एपी टीपी is equals to q and tq is equals to t, then find term p plus q. टर्म p plus q शोधायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यात काय पाहिजे, a plus p plus q minus 1 into d याची व्हॅल्यू पाहिजे. मग tp म्हणजे काय हो, tp म्हणजे येणार a plus p minus 1 into d is equals to q आणि a plus q minus 1 into d is equals to p. ह्यांना सबट्रॅक्ट करूया एकदा. सबट्रॅक्ट केल्यानंतर काय येते, a आपला कॅन्सल होईल, p minus 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होतंय, a कॅन्सल होतो आणि यांच्यामध्ये काय होईल, d कॉमन आला, आतमध्ये राहते काय p minus 1 minus q plus 1 that is equals to p plus p q minus p. So plus 1 minus 1 cancel झालाय, d is equals to q minus p upon p minus q. So याच्यावरून d ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, -1. ही आलेली d ची व्हॅल्यू याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळते, a ची व्हॅल्यू मिळते. सो d मी टाकला याच्यामध्ये, कशामध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकतो. तर मला काय मिळतं, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकल्यानंतर a plus p minus 1 into -1 is equals to q. हे मायनस आहे, इकडे आल्यावर काय होईल तुमच्याकडे प्लस. सो a इज इक्वल्स टू q प्लस p मायनस 1. सो a मिळाला, d मिळाला. आपल्याला आता a ची आणि d ची व्हॅल्यू ह्याच्यात टाकायची. p प्लस q इज इक्वल्स टू a म्हणजे किती आलं आपल्याकडे, p प्लस q मायनस 1 प्लस p प्लस q मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -1. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, म्हणजे असं होईल, दॅट इज p प्लस q मायनस 1 मायनस p मायनस q प्लस 1. सो p ला p कॅन्सल झाला, q ला q कॅन्सल झाला, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झालं, आन्सर किती आला तुमच्याकडे, 0. सो p प्लस q टर्म तुमच्याकडे किती आली, 0. p प्लस q टर्म तुमच्याकडे किती आलेली आहे, 0. If sum of the three numbers in AP is 12, sum of three numbers in an AP is 12, and sum of their cubes, sum of cubes is 2, 8, 8, then find the numbers. म्हणताना काय म्हणते की 3 नंबरची बेरीज 12 आहे, म्हणजे 3 नंबर आपण कुठले घेऊ शकतो, a minus d, a प्लस d यांची सम आहे 12, मायनस d प्लस d कॅन्सल झालं, 3a इज इक्वल्स टू 12. सो a इज इक्वल्स टू 4. आता a आला, सम ऑफ देअर क्यूब्स इज 288. सम ऑफ देअर क्यूब्स म्हणजे कोणाचे क्यूब, a मायनस d चा क्यूब प्लस a क्यूब प्लस a प्लस d चा क्यूब इज इक्वल्स टू 288. याच्यामध्ये आपल्याकडे a ची व्हॅल्यू आहे ती टाकून देऊया सगळीकडे आणि क्यूब करूया. तर काय मिळते आपल्याला, 4 मायनस d ब्रॅकेटचा क्यूब आणि इथं 4 चा क्यूब आला 64 प्लस 64 इकडे गेला होतील तुमच्याकडे मायनस 64 प्लस 4 प्लस d ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल्स टू 288 मायनस 64. सो a मायनस b ब्रॅकेटचा क्यूब काय फॉर्म्युला असतो, a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3ab इंटू a मायनस b, 4 मायनस d प्लस हा काय असतो, a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab इंटू a प्लस b दॅट इज इक्वल टू 8तून 4 गेले 4 राहिले आणि 8तून 6 गेले 2 राहिले, 224 प्लस d क्यूब मायनस d क्यूब आपला काय झाला, कॅन्सल झाला. 64 प्लस 64 128 मायनस 12
इंटू 4 मायनस 12 चौक 48 डी आणि प्लस 4 त्रिक 12 डी स्क्वेअर. ही 64 ची बेरीज झाली. 4 त्रिक 12 डी, 12 चौक किती 48 डी प्लस 12 डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 224. मायनस 48 डी प्लस 48 डी कॅन्सल झाला. 12 डी स्क्वेअर प्लस 12 डी स्क्वेअर म्हणजे किती झालं तुमच्याकडे 24 डी स्क्वेअर. दॅट इज इक्वल्स टू 224 प्लस 128 तिकडे झालं मायनस 128. 24 डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 224 मायनस 128. 14 तून 8 गेले किती राहिले 6. 1 11 तून 2 गेले 9 आणि 1 एकातून 1 गेले 0. 96. सो डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 96 अपॉन 24. 24 चौक 96. सो डी इज इक्वल्स टू प्लस और मायनस 2. प्लस और मायनस 2 म्हटल्यानंतर प्लस और मायनस 2 म्हटल्यानंतर ए 4 आणि ए इज इक्वल्स टू 4 आणि डी इज इक्वल टू एकदा प्लस 2 घेणार आपण एकदा मायनस 2 घेणार. सो पहिला टर्म काय आपल्याकडे ए मायनस डी. सो 4 मायनस 2 2. सेकंड टर्म येणार ए 4 पुढचा येणार 6. आता घ्या तुम्ही ए 4 घ्या आणि डी तुम्ही किती घ्या मायनस 2. सो पहिला येणार मायनस 2 6 4 2. सो फायनली आपला आन्सर आहे 2 4 6 किंवा 6 4 2. दोन्हीचा अर्थ एकच. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. Four numbers are in AP such that their sum is 20. Four numbers are in AP such that their sum is 20 and sum of their squares is 120. ठीक है, ह्याच्यावर आधी एक गोष्ट सुरू मायनस 3d प्लस d मायनस d कॅन्सल. a 4a is equals to 20. a is equals to 5. ए 5 मिळाला. त्याच्यानंतर सम ऑफ देअर स्क्वेअर्स म्हणजे a मायनस 3d ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस a मायनस d ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस a प्लस d ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस a प्लस 3d ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 120 आणि फाइंड द नंबर्स. सो याचं काय आलं तुमच्याकडे a स्क्वेअर प्लस 9d स्क्वेअर मायनस 6ad प्लस a स्क्वेअर प्लस d स्क्वेअर मायनस 2ad प्लस a स्क्वेअर प्लस d स्क्वेअर प्लस 2ad आणि इथे तुमच्याकडे प्लस a स्क्वेअर प्लस 9d स्क्वेअर प्लस 6ad that is equal to 120 प्लस 6ad मायनस 6ad मायनस 2ad प्लस 2ad कॅन्सल झाला. a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर किती झाले तुमच्याकडे 4a स्क्वेअर 9d स्क्वेअर प्लस d स्क्वेअर प्लस d स्क्वेअर प्लस 9d स्क्वेअर 9 9 8 2 20 20d स्क्वेअर इज इक्वल्स टू 120. 4 ने भाग लावून a ची व्हॅल्यू टाकली तर 5 चा स्क्वेअर होईल 25 25 चौक किती 100 प्लस 20d square is equals to 120. So 20d square is equals to 120 is equal to 20. 20 काय झालं तुमचं कॅन्सल. सो d is equals to प्लस और मायनस 1. d मिळाला a मिळाला. परत तुम्ही काय करणार मगाच्या सारखंच a तुम्ही घेणार 5 d घेणार तुम्ही एकदा प्लस 1 एकदा मायनस 1. सो a मायनस 3d सो 5 मायनस 3 2 5 minus 1 4 5 plus 1 6 आणि 5 plus 3 8. हे तुमचे 4 नंबर्स आले की ज्यांच्या
ज्यांची बेरीज 20 आहे आणि ज्यांच्या स्क्वेअर्सची बेरीज 120. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन द फॉलोइंग 2 APs, 2 AP दिले आहेत, 2, 5, 8, 11 अप टू 60 टर्म्स आणि 3, 5, 7, 9 अप टू 50 टर्म्स. दोन एपी आहेत ज्या एकामध्ये 60 टर्म्स आहेत आणि एकामध्ये किती आहेत 50 टर्म्स आहेत. तर ते म्हणताय काय की याच्यामध्ये कॉमन टर्म्स जे आहेत त्यांचा तुम्ही कॉमन टर्म्स जे आहेत त्या किती आहेत तुम्ही काढा म्हणताय. शेवटचे टर्म बघा आपण, हे इम्पॉर्टंट कधी जरा भरपूर वेळ येते. 2, 5, 8, 11 याचे शेवटचे टर्म काय असणार 60वी टर्म आहे ना. सो a प्लस 60 मायनस 1 इंटू डी म्हणजेच किती 2 प्लस 59 into 3. So this will be 2 plus 18 180 मधून 3 गेले 177, that is 179 up to 179. नंतर जे 3, 5, 7, 9 up to शेवटचे टर्म याचे कसे आहे 50वे टर्म शेवटचे म्हणल्यावर 3 plus 49 into 2 म्हणजे झालं 98 म्हणजे 101. सो याची शेवटची टर्म काय आली आपल्याकडे 101. मग कॉमन टर्म्स कुठल्या असणार जी सगळ्यात छोटी आहे मॅक्सिमम जी सगळ्यात छोटी आहे तीच आपण कॉमन टर्म मानायची. ही शेवटची कॉमन टर्म. त्यातली पहिली कॉमन टर्म किती आली तुमची 5, 2, 5. त्याच्यानंतर किती येईल बघा बरं 8, 11 3चा डिफरन्स म्हणजे 14, 14 नंतर किती 17, 17 नंतर 20 अँड सो ऑन. आणि याच्यात किती येईल 3, 5, 7, 9 2चा डिफरन्स म्हणजे पुढची टर्म आली 11, 11 नंतर 2चा 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 17 अँड सो ऑन. आणि शेवटची कॉमन टर्म आपण किती मानली 101. या दोघांपैकी जी छोटी आहे तीच कॉमन टर्म मानायची. आता ही जी नवीन सिक्वेन्स तयार झाली ती सुद्धा एपी आहे. 5 आणि 6 11, 11 आणि 6 17. ठीक म्हणल्यानंतर ही जी शेवटची टर्म आहे त्याला tn चा फॉर्म्युला वापरायचा. tn काय आहे a प्लस n मायनस 1 इंटू डी tn. सो tn आपण कोणाला म्हणलं 101 ला. a किती आला तुमचा 5, n तुम्हाला माहित नाही n मायनस 1 इंटू डी डिफरन्स किती आहे आपल्याकडे 6चा आहे. 6चा डिफरन्स आहे म्हणल्यानंतर 101 दॅट इज इक्वल्स टू 5 प्लस 6n मायनस 6. 5तनं 6 गेलं किती राहिला 1 मायनस 1 मायनस 1 इकडे आलं प्लस 1 102 इज इक्वल टू 6n. सो n इज इक्वल टू 102 भागिले 6. सो n इज इक्वल टू 6 1 6 उरले 4 6 7 42. n किती आला तुमचा बरोबर 17 आला. म्हणजे कॉमन टर्म्स किती तुमच्याकडे 17 कॉमन टर्म्स आहे. आता बघा हे जर आन्सर 17 पॉइंट समथिंग आलं असतं तरी पण आपण ह्याचं आन्सर 17च घेतलं असतं. का 17 घ्या पॉइंट समथिंग तर नंबर ऑफ कॉमन टर्म्स किती असतील कमीत कमी असतील 17.5 असं जर आन्सर आलं तर ते काय नसते तरी पण आपण काय घ्यायचं आन्सर 17च घ्यायचं. शेवटची टर्म आता यात लकीली ती झाली 101. दरवेळेस असंच असेल असं काही नाही. 17.56 असं जरी आन्सर आलं असतं तरी मी आन्सर किती घातलं असं 17च मॅक्सिमम कॉमन टर्म आहे. शेवटची कॉमन टर्म 17वी. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. The number of natural numbers lying between 100 to 500 that are divisible by 7 but not by 21. 7 ने डिवाइड झाले पाहिजे 28 ने डिवाइड नाही झाले पाहिजे. बघा 100 ते 500 च्या दरम्यान अशा किती संख्या आहेत की ज्या 7 न भाग झालेला 7 ने भाग जातो पण 21 न भाग जात नाही असं विचारलं. पहिलं बघूया 100 च्या पुढची 7 न भाग झालेली पहिली संख्या काय बघा इथं 100 ला भाग लावून बघितलं तर 7 1 7 गुणिले 3 7 चोक 28 2 उरतात.
म्हणजे 98 ला भाग जाऊ शकतो. 98 ला 7 ने भाग जातो, तर 7 एके 7 उरले 2, 7 चोक 28, 14 ने भाग केला. म्हणजे पुढची पहिली संख्या आली म्हणजे 105. 7 ने भाग झाला पहिली संख्या किती 105. 105 नंतरची किती होणार मग आता 112, 119, 126 अँड सो ऑन. 500 ला 7 ने भाग जातो का बघूया. 500 भागिले 7, 7 7 49, 7 एके 7 किती उरले 3. 3 उरतात म्हणजे नंतर 3 भाग जायचं. त्याला किती भाग जाणार 497 ला 7 ने भाग जाणार. आता बघूया 105 ला तर जातो 7 एके 7 उरले 3, 7 5 35 आणि 7 7 49 आणि 7 एके 7. ओके, हे 7 ने भाग जाणाऱ्या संख्या झाल्या. आता ही कितवी टर्म आहे. 7 ने भाग जाणाऱ्या संख्या किती हे मोजायचं. तर हे 497 ला जो आहे त्याला आपण tn म्हणलं पाहिजे. सो tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d हा फॉर्म्युला असतो. शेवटची संख्या आपल्याकडे 497 आहे, a म्हणजे 105 आहे, n आपल्याला माहित नाही आणि डिफरन्स मात्र कितीचा आहे 100%, 7 चा डिफरन्स आहे. सो 105 प्लस इकडे गेलो काय होईल तुमच्याकडे मायनस. सो 497 मायनस 105 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 7. 105 गेले 5, 7 5 गेले 2, 9 0 गेला 9, 4 गेले 3 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू n मायनस 1. 7 5 35, 7 7 42. सो n मायनस 1 इज इक्वल टू 56. n इज इक्वल टू 57. सो n तुम्हाला किती मिळालाय 57 मिळालाय. सो असे 7 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत 100 ते 500 च्या दरम्यान, तर 57 संख्या आहेत. आता ह्याच्यात पण आपल्या 21 ने भाग जाणाऱ्या संख्या असल्या पाहिजेत. जसं की 21 ला 105 ला जर मी 21 ने भाग झाला 21 5 चा 75 आपल्याला माहिती. म्हणजे 21 ने भाग झालेली पहिली संख्या किती 105. दुसरी संख्या काय असणार 126. 126 येस अँड सो ऑन. हे शेवटच्या 21 ने भाग जातो का बघूया आपण. 7 3 21, 7 7 49, 7 1 7, 7 नाही जात. मग याच्या पाठीमागची एक काम करूया 500 ला 21 ने भाग लावून बघू. जेवढे काय बाकी उरेल तेवढं पाठीमाग जाऊ. 500 भागिले 21, 21 1 21, 21 2 42 उरले किती 8. 21 चोक 84 होतात. 21 चोक 84 मला 21 3 63. 63 म्हणल्यावर बाकी किती राहिले 63 आणि 17 बाकी राहिले. सो 500 च्या मागे किती गेले पाहिजे 17 अंक पाठीमागे गेले. 500 भागिले मायनस 10 तर 490 आणि मायनस 7 तर 483. 483 याला आता 21 ने भाग जातो का तर 100% गेला पाहिजे. 21 1 21, 21 2 42 उरले 6, 21 3 63 येस. शेवटची 21 ने भाग झालेली संख्या किती 483. आता 21 ने भाग जाणाऱ्या अशा किती संख्या आहेत बघितलं तर आपण मोजूया. 483 ला आपल्याला किती tn म्हटलं पाहिजे a प्लस n मायनस 1 इंटू डिफरन्स 100% कितीचा आहे 21 आहे. 483 मायनस 105 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 21. 13 5 गेले किती राहिले 8, 7 अशी 7, 4 तुने गेलं 3 अपॉन 21 इज इक्वल टू n मायनस 1. 7 3 21, 7 5 35, 7 चोक 28, 3 1 3, 3 8 24. सो n मायनस 1 इज इक्वल टू 18. n इज इक्वल टू किती आपल्याकडे 19. सो अशा किती संख्या 100 ते 500 च्या दरम्यान ज्यांना 21 ने भाग जातो तर अशा 19 आहेत. आणि त्या सगळ्या संख्या याच्यामध्ये असणार आहेत. आपल्याला पाहिजे 7 नच भाग जाणार 21 ने भाग जाणारे आपल्याला कट करायचे. म्हणजे ह्या सगळ्या संख्यांमधून आपण 21 ने भाग जाणारी संख्या काय करूया मायनस करूया. सो 7 ने भाग जाणारी संख्या किती 57 मायनस 19. 9 8 17 4 3 38. 38 अशा संख्या आहेत की ज्यांना 7 ने भाग जातो परंतु 21 ने भाग जात नाही. ह्या गणितात मी काय केलेलं आहे की 100 ते 500 च्या दरम्यान ज्या सगळ्या 7 ने भाग जाणाऱ्या संख्या घेतल्या त्याच्यात परत 21 ने भाग जाणाऱ्या शोधल्या आणि 7 ने भाग जाणाऱ्या संख्यांमधून 21 ने भाग जाणाऱ्या संख्या मी मायनस केल्या. ज्याच्यामुळे माझ्याकडे जे शिल्लक राहिल्या त्या फक्त 7 ने भाग जाणाऱ्या संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत. नेक्स्ट बघूया.
अंडर रूट ऑफ A1 प्लस अंडर रूट ऑफ A2 प्लस अंडर रूट ऑफ A2 प्लस अंडर रूट ऑफ A3 प्लस डॉट 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 अंडर रूट ऑफ an-1 प्लस अंडर रूट ऑफ a इज इक्वल टू क्वेश्चन मार्क त्यांनी विचारलंय. आणि हे सगळे A1 A2 A3 वगैरे सगळे AP मध्ये आहे. आता जर A1 A2 A3 हे सगळे AP मध्ये असतील तर मात्र अंडर रूट ऑफ A1 अंडर रूट ऑफ A2 अंडर रूट ऑफ A3 हे काही 100% AP मध्ये नसणार. हे काही 100% AP मध्ये नसणार. त्याच्यामुळे आपण काय करूया, त्यांना रूट घालवण्याचा प्रयत्न करूया. रूट घालवण्यासाठी जर ह्याचं रूट घालवायचं असेल आपल्याला तर ह्याचं रूट कसं जाईल, याचा कॉन्जुगेट न मल्टिप्लाय केल्यानंतर सो 1 अपॉन अंडर रूट ऑफ A1 प्लस अंडर रूट ऑफ A2 इंटू अंडर रूट ऑफ A1 मायनस अंडर रूट ऑफ A2 अपॉन अंडर रूट ऑफ A1 मायनस अंडर रूट ऑफ A2. याचं आधी करून बघायचं आणि मग सगळ्यांना जनरलाइज करायचं. हे अंडर रूट ऑफ A1 मायनस अंडर रूट ऑफ A2 अपॉन A1 A प्लस B A मायनस B, तर काय A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर म्हणजे A1 मायनस किती आलं तुमच्याकडं A2. ह्या गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत. आणि आता A1 मायनस A2 अंडर रूट ऑफ A1 मायनस अंडर रूट ऑफ A2 अपॉन हा कोण आहे तुमचा मायनस D, हा कोण आहे तुमचा मायनस D. सो मग सगळ्यांचं इन जनरल हेच राहणार आहे. आता इथं A1 A2 होतं तर मायनस आणि D राहणार, इथं A2 A3 मायनस आणि D होणार. सो सगळ्यांचं जर सोबत लिहिलं मी तर किती येतं माझ्याकडे अंडर रूट ऑफ A1 मायनस अंडर रूट ऑफ A2 प्लस अंडर रूट ऑफ A2 मायनस अंडर रूट ऑफ A3 प्लस डॉट 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 अंडर रूट ऑफ an-1 मायनस अंडर रूट ऑफ am. आणि सगळ्यांचा डिनोमिनेटर मात्र कोण राहणार आहे तुमचा मायनस D चा. काय काय कॅन्सल झालं, आता A2 कॅन्सल झाला, A3 कॅन्सल झाला, तसंच इथं an-1 पण तुमचा काय होणार आहे कॅन्सल. राहिले काय काय माझ्याकडं अंडर रूट ऑफ A1 मायनस अंडर रूट ऑफ an अपॉन मायनस D. हा मायनस जर वरती टाकला तर अंडर रूट ऑफ किती राहते an मायनस अंडर रूट ऑफ A1 अपॉन D. ऑप्शन नुसार जर बघायचा विचार केला आपण तर आहे कसं ऑप्शन, an म्हणजे असते a प्लस n-1 इंटू D आणि A1 म्हणजे तुमचा काय आला a. A1 मायनस an A1 मायनस A1 दॅट इज इक्वल टू हे गेलं काय राहतं तुमच्याकडे n-1 इंटू D. सो तुमचा D काय आलेला आहे A1 an मायनस A1 अपॉन n-1. हा D आला. हा जो काय D आला तुमचा हा D तुम्हाला याच्यात टाकावा लागेल. आता याच्यात टाकल्यानंतर काय मिळतं बघा आपल्याला अंडर रूट ऑफ an मायनस अंडर रूट ऑफ A1 अपॉन D. तर तुमचा D कोण आहे an मायनस A1 डिवायडेड बाय n-1 ते काय होईल मल्टिप्लाइड बाय n-1. सो ह्याला पण आपण काय करू शकतो अंडर रूट ऑफ an मायनस अंडर रूट ऑफ A1 अपॉन अंडर रूट ऑफ an मायनस अंडर रूट ऑफ A1 इंटू अंडर रूट ऑफ an प्लस अंडर रूट ऑफ A1 इंटू n-1. अंडर रूट ऑफ n-1 हे कॅन्सल झालं, राहिले आपल्याकडे किती n-1 अपॉन अंडर रूट ऑफ A1 an प्लस अंडर रूट ऑफ A1. दिस इज युअर फायनल आन्सर. आता आन्सर तर खरं तर इथंच झालेलं इथं, परंतु ऑप्शन नव्हता त्याच्यामुळे मी काय केलं
त्याला मल्टिप्लाय वगैरे करून त्या फॉर्म मध्ये आणलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. If the roots of the equation x cube minus 12x square plus 39x minus 28 is equals to 0 are in AP, then their common difference is. याचे रूट्स आपण समजूया. AP मध्ये रूट्स आहेत म्हणलं a minus d, a आणि a plus d समजा. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती, सम ऑफ रूट्स आणि मल्टिप्लिकेशन ऑफ रूट्स. सम ऑफ रूट्स म्हणजे काय, जर समजा यांचे रूट्स कोण असतील, अल्फा, बीटा आणि गॅमा असतील, तर आपल्याला याच्यासाठी फॉर्म्युला माहिती की अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा काय असतो, मायनस बी बाय ए असतो. आणि अल्फा बीटा गॅमा काय असतो, मायनस डी बाय, म्हणजे ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल्स टू मायनस बी बाय ए म्हणजे किती, 12. डी गेला 3a इज इक्वल्स टू 12. सो a इज इक्वल्स टू किती आपल्याकडे 4. सिमिलरली ह्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोण, a मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल्स टू किती, डी बाय ए म्हणजे किती 28. ए ची व्हॅल्यू टाक, a मायनस डी प्लस डी म्हणजे काय होणार तुमचा a स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 28 अपॉन ए म्हणजे किती 4. सो 4 असता तर किती झालं तुमच्याकडे 28. आणि a ची व्हॅल्यू इथे जर टाकली तर किती येते, 4 चा स्क्वेअर 16 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 7. याला तिकडे घ्या, याला तिकडे घ्या. 16 मायनस 7 किती आले तुमच्याकडे 9 इज इक्वल टू डी स्क्वेअर. सो डी इज इक्वल टू प्लस और मायनस 3. डी इज इक्वल टू प्लस और मायनस 3. नेक्स्ट बघूया, which term of the sequence कुठला सिक्वेन्स दिला आहे, which term of the sequence minus 8 plus 18i minus 6 plus 15i minus 4 plus 12i is purely imaginary. प्युअरली इमॅजिनरी म्हणजे आय प्युअरली इमॅजिनरी का प्युअरली रिअल, इज प्युअरली इमॅजिनरी. हा प्युअरली इमॅजिनरी म्हणजे आय आहे परंतु हा नंबर नाही. बघा की आता -8 -6 -4 पुढे किती असणार आहे, -2 आणि पुढे किती असणार तुमचं 0 +2 होत आहे म्हणजे 0 प्लस, आता ही पुढची टर्म सांगा 18 -3 15 -3 12 -3 9 -3 6 आहे. म्हणजे ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी टर्म तुमची प्युअरली इमॅजिनरी असणार आणि ती किती आहे तुमची 6 आहे. ही छोटी छोटी गणित आहेत, कधी कधी ऑप्शन पण पटकन येऊन जातील. अशा गणितांना उगाचच वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही. पुढे जाऊया. ABC are in AP, then A minus C bracket square upon B square minus AC is equal to question mark. ABC AP मध्ये ABC जर AP मध्ये असेल, A minus C bracket स्क्वेअर ला आपण असं लिहू शकतो A plus C bracket स्क्वेअर minus 4AC upon B square minus AC. आणि जर ABC AP मध्ये तर 2B इज इक्वल टू किती असणार आहे, A प्लस सी. म्हणजे A प्लस सी च्या जागी मी आता किती लिहू शकतो 2B. सो 2B चा स्क्वेअर किती आला तुमच्याकडे 4B स्क्वेअर मायनस 4AC अपॉन B स्क्वेअर मायनस AC. वरच्यातनं काय कॉमन निघाला तुमचा 4 कॉमन निघाला, तर आतमध्ये राहिलं B स्क्वेअर मायनस 4AC B स्क्वेअर मायनस AC अपॉन B स्क्वेअर मायनस AC. दोन्ही कॅन्सल झाले
आन्सर किती आहे तुमचं 4 ऑप्शन डी. पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन आहे की जर 1/p + q, 1/r + p, 1/q + r आर इन एपी, हे तुमचं कशामध्ये आहे म्हणते एपी मध्ये आहे. तर तुम्ही काय शोधा म्हणते, तर खालीलपैकी कोण विच ऑफ द फॉलोइंग इज आर इन एपी, म्हणजे खालीलच्या ऑप्शन पैकी कोण एपी मध्ये. ऑप्शन दिले तुमचे पी क्यू आर, p², q², i², 1/p, 1/q, 1/r, q² r² p². तर बघूया हे एपी मध्ये असल्यावर सरळ सरळ कोण आहे की 1/r + p minus 1/p + q is equal to 1/q + r minus 1/r + p. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं p + q minus r minus p upon r + p into p + q is equal to r + p minus q minus r upon q + r into r + p. इथे r + p तुमचं काय झालं कॅन्सल. इथं बघा p काय झाला कॅन्सल, इथं r काय झाला कॅन्सल. राहिले काय q minus r upon p + q is equals to p minus q upon q plus r. ह्यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर a minus b a plus b म्हणजे इथं काय होणार q² minus r² is equals to p² minus q². मायनस q² ला इकडे पाठवलं तर किती येते 2q² is equals to p² plus r². म्हणजे हे बघा कशासारखं दिसतंय 2b is equal to a plus c प्रमाणे दिसतंय. म्हटल्यानंतर q, p, r, r p q r हे p² q² r² हे तुमचं कशामध्ये आहे एपी मध्ये. r² p² q² r² q² p² म्हणलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, पण तसा ऑप्शन नाही.